नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशरीर या विषयातील आज आपण सप्तधातूंपैकी मांसधातू या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण रसधातू व रक्तधातू या टॉपिकच्या नोट्स पाहिलेल्या आहेत. जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलवर अपलोडेड आहेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यानंतर तुम्ही मांसधातूचा व्हिडिओ पहा. तर या व्हिडिओमध्ये आज आपण मांसधातूची निरुक्ती, त्याची उत्पत्ती, त्यानंतर पांचभौतिक संघटन, त्यानंतर पर्यायी नाव, त्याचं स्थान, गुणधर्म, कार्य, त्याचे प्रकार आणि त्याची वृद्धी आणि क्षयाची लक्षणं या सर्व टॉपिकचे नोट्स पाहणार आहोत. तर कोणताही सप्तधातूपैकी कोणताही एक धातू तुम्हाला डायरेक्ट LAQला विचारला जातो की सविस्तर वर्णन करा. तर त्यासाठी या नोट्स खूप इम्पॉर्टंट आहेत, खूप पॉईंट टू पॉईंट नोट आहेत. तुम्हाला एक्झाममध्ये ह्याचा खूप उपयोग होईल. तसंच मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की धातू, दोष इत्यादींचे जे श्लोक आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ते त्याचा पेपरमध्ये खूप इम्पॅक्ट पडतो. त्यामुळे आत्तापासूनच श्लोक पाठ करा. PLमध्ये श्लोक पाठ होत नाहीत. तर पाहूयात मांसधातू. आहार रसापासून उत्पन्न होणारा मांसधातू हा 3ऱ्या क्रमांकाचा धातू आहे. आपण पाहिलं की आहारापासून रसरक्तादी धातूंची क्रमशः निर्मिती होत असते. त्यामध्ये सुरुवातीला रसधातू, रक्तधातू व 3ऱ्या क्रमांकाचा धातू मांसधातू आहे. त्याची निरुक्ती: जो शरीराची पुष्टी करतो, शरीर अवयवांचे आच्छादन करतो, संधिबंधनाचे प्रसरण करतो, अशा पेशी व स्नायू स्वरूपी धातूला आपण मांसधातू असे म्हणतो. त्यानंतर पांचभौतिक संघटन: मांसम पार्थिवम. मांसधातूमध्ये पृथ्वी महाभूताचे आधिक्य असते, म्हणजे पृथ्वी महाभूत जो आहे तो मांसधातूमध्ये त्याचं आधिक्य असतं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे मांसधातूचे पर्यायी नावं: पिशित, तरस, पलल. त्यानंतर क्रव्य आणि आमिष हे मांसाचे पर्यायी नाव आहेत. त्यानंतर स्थान: शरीरामध्ये मांसधातू मांसपेशींच्या स्वरूपामध्ये पसरलेला असतो. स्नायूंच्या साहाय्याने मांसपेशी अस्थिधातूला चिकटून असतात. तर ते आपल्याला माहिती आहे की मांस म्हणजे मसल, थोडक्यात कोरिलेशन करायला गेलं तर. त्यानंतर गुणधर्म: मांसचे गुण सांगितलेत: गुरु, मंद, स्निग्ध, लक्षण आणि सौम्य. इतर काही गुण असतील तर ते तुम्ही एकदा टेक्स्टबुकमध्ये बघून घ्या. त्यानंतरचा पॉईंट आहे मांसधातूचे कार्य: प्रीणन, जीवन, लेप. हा पूर्ण श्लोक तुम्ही एकदा बुकमध्ये कंप्लीट करून घ्या. लेपन करणे: अस्थि, स्नायू, शिरा यांचे लेपन कार्य हे मांसधातूचं कर्म असतं. आणि धारण करणे: अवयवांचे संरक्षण करणे, प्रोटेक्ट करणे हे मांसधातूचं कार्य आहे. लेपन आणि धारण हे 2 त्याचे मुख्य कर्म आहेत. त्यानंतर प्रकार: आता जसं आपण रसरक्त यांचे प्रकार पाहिले होते की पोषक आणि पोष्य, त्याचप्रमाणे मांसधातूचे देखील 2 प्रकार आहेत: पोषक मांसधातू आणि पोष्य मांसधातू. तर पोषक मांसधातू म्हणजे काय? निर्माण झाल्यापासून ते त्याचं पूर्णपणे पोषण होईपर्यंतच्या अवस्थेला आपण पोषक मांसधातू म्हणतो. आणि तो एकदा पूर्ण पोषण त्याचं झालं, पोषण पूर्ण झालं की त्या अवस्थेला आपण पोष्य मांसधातू असं म्हणतो. अशा 2 अवस्था प्रत्येक धातूच्या सांगितलेल्या आहेत. त्यानंतर धातूचं शेवट पाहत असताना आपण त्याचे दर धातूचे वृद्धी आणि क्षय लक्षणं पाहतो. तर तुमचे श्लोक पाठ होत असतील किंवा झाले असतील किंवा तुम्ही करणार असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. श्लोकमधून तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला पाठ होतात. असं मराठीमध्ये लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्हाला श्लोकमधनं लक्षात ठेवणं खूप सोपं वाटेल एकदा जर तुम्ही श्लोक पाठ करायला गेले तर. लक्षात ठेवा: मांस स्पिक गंड उष्ट असतो भाऊ ओजसू. वृद्धी गुरुगात्रतात. वृद्धी लक्षणं काय सांगितलेत तर स्पिक प्रदेशी, गंड प्रदेशी ओष्ठ उपस्थ आकार वाढतो आणि गुरुगात्रता हे लक्षण सांगितलेलं आहे. त्यानंतर क्षय लक्षणांमध्ये मांसे अक्ष, ग्लानी, गंड, स्फिक, शुष्क, संधिवेदना. म्हणजे काय तर अक्ष, ग्लानी, त्यानंतर गंड, स्फिक, शुष्कता आणि संधिवेदना हे मांसधातूच्या क्षयाची लक्षणं सांगितलेली आहेत. तर अशा प्रकारे या होत्या मांसधातू संबंधित डिटेलमध्ये नोट्स. अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला LAQला विचारला जातो, कधीकधी SAQमध्ये देखील विचारला जाऊ शकतो. तर सप्तधातू हे तुम्हाला MCQ, SAQ आणि LAQ ह्या तिन्ही दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत. तसंच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपला चॅनल तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील हे सर्व व्हिडिओज पोहोचतील. तसंच BMS फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर कोणत्याही इयर संबंधित कोणत्याही सब्जेक्टच्या कोणत्याही टॉपिकच्या नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथेही रोज वेगवेगळे अपडेट्स येत राहतात. भेटूया असंच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.